नमस्कार, मी डॉक्टर तेजा कुलकर्णी। आज टॉपिकल स्टिरॉइड्स विषयी काही सांगणार आहे। टॉपिकल स्टिरॉइड्स म्हणजे आपण जी लावतो ती स्टिरॉइड्स, ती क्रीम्सच्या फॉर्ममध्ये येतात, लोशन्स, ऑइंटमेंट्स, जेल्स अशा वेगवेगळ्या फॉर्म्युलेशन्समध्ये ती येतात। स्टिरॉइड म्हटलं की एकदम दोन एक्स्ट्रीम रिॲक्शन्स दिसतात। स्टिरॉइड अरे बापरे, म्हणजे काहीतरी भयानक गोष्ट आहे असं, म्हणजे जे अवेअर असतात लोक, ज्यांना काही माहिती असते ते असं म्हणतात। आणि ॲज अगेन्स्ट दॅट काही लोक महिने वर्षानुवर्ष स्टिरॉइड्स लावत असतात स्किनला आणि त्याच्या दुष्परिणामांबद्दल त्यांना काहीही माहिती नसते। तर हे दोन्ही एकदम एक्स्ट्रीम्स आहेत। जर स्किन स्पेशालिस्टने तुम्हाला स्टिरॉइड दिलं असेल काही आजारांसाठी, फॉर एक्झाम्पल सोरायसिससाठी लावायला दिलं आहे, किंवा इसब झालं आहे तुम्हाला आणि लावायला दिलं आहे, किंवा कुठली ॲलर्जी झाली आहे, तर स्किन स्पेशालिस्टचा अभ्यास असतो त्याविषयी आणि त्यांना माहिती असतं की पातळ स्किनला कुठलं स्टिरॉइड चालेल, पाठीवर कुठलं चालेल, चेहऱ्यावर कुठलं चालेल, 50च्या माणसाला कुठलं स्टिरॉइड लावलं तर चालेल आणि किती दिवस, आणि एक छोट्या 4 महिन्याच्या बाळाला किती दिवस लावलं तर चालेल। त्यामुळे जेव्हा स्किन स्पेशलिस्ट ते प्रिस्क्राईब करून देतात तेव्हा ते लावायला आणि जितके दिवस सांगितले तितके दिवस लावायला काहीच हरकत नाही, त्यांनी काही अपाय होणार नाही। मात्र जर आपण अगदी चुकीच्या इंडिकेशनसाठी स्टिरॉइड वापरत असू, म्हणजे फेअरनेससाठी, ग्लोसाठी, काहीही त्या ट्यूबबद्दल माहिती नसताना कुठनं तरी मैत्रीण वापरते म्हणून, शेजारी वापरतात म्हणून, पार्लरमध्ये सांगितलं म्हणून, किंवा मेडिकल स्टोअरमध्ये मिळतंय म्हणून जर फेअरनेससाठी लावलं, ह्यानी छान ग्लो येतोय, ह्यानी माझे पिंपल्स गेले असं म्हणून जर स्टिरॉइड्स आपण लावत राहिलो तर त्याचे अनेक दुष्परिणाम असतात आणि त्याची अगदी भीती बाळगायलाच पाहिजे आपण मनामध्ये। आता हे दुष्परिणाम होतात म्हणजे काय होतात हे आपण समजून घेऊयात। स्टिरॉइड्सनी स्टिरॉइड जर आपण लावतच राहिलो, म्हणजे काही आठवडे, महिने असं जर लावतच राहिलो आणि एस्पेशली काही एरियाजवरती जसे की चेहरा किंवा डोळ्यांभोवती जर लावत राहिलो तर काय होतं, स्किन पातळ होत जाते। कधी तर अगदी आतल्या रक्तवाहिन्याच्या बारीक अगदी असतात त्या दिसायला लागतात, इतकी पातळ स्किन होऊ शकते। स्किनची प्रतिकारशक्ती कमी होते, स्किन अतिशय सेन्सिटिव्ह होते, म्हणजे उन्हात गेलं की लाल होतीये, किंवा चेहरा धुतला साधा साबणाने किंवा फेसवॉशने तर असं खेचल्यासारखी स्किन होतीये असं होऊ शकतं। इतर काही औषधं लावली तर आता स्किन इरिटेट होतीये असं होऊ शकतं। स्टिरॉइड्सचा एक अतिशय कॉमन साईड इफेक्ट म्हणजे पिंपल्स, आणि ते पिंपल्स म्हणजे असे खीळ असल्यासारखे येतात आणि अगदी ऑल ओव्हर येऊ शकतात, म्हणजे पूर्ण चेहऱ्यावर, मानेवर असे बारीक पुरळ असल्यासारखं ते दिसतं। आणि एकदा स्टिरॉइड्सने पिंपल्स आले की ते घालवणं पण अतिशय कठीण असतं। काही जणांची चेहऱ्यावरती लव वाढते, म्हणजे केस जे असतात अगदी बारीक केस, म्हणजे अगदी ज्याला आपण केस नाही म्हणणार पण लव, बेबी हेअर सारखे, ते चेहऱ्यावरती वाढू शकतात। जर फंगल इन्फेक्शन किंवा व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन जर त्यावेळेला असेल तुमच्या स्किनवरती तर ते भराभर वाढू शकतं। इवन जर नसेल इन्फेक्शन तरीसुद्धा प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे ते इन्फेक्शन तुम्हाला होऊ शकतं। अजून एक गोष्ट म्हणजे स्टिरॉइड जर आपण लावतच राहिलो तर ती इतकी ॲब्झॉर्ब होत राहतात, म्हणजे आपल्या नुसती ती त्वचेवर राहत नसतात, शोषली जात असतात शरीरामध्ये, तर इतरही काही दुष्परिणाम होऊ शकतात। म्हणजे आपण स्टिरॉइडच्या गोळ्या घेतल्यावर जसे दुष्परिणाम होऊ शकतात तसे दुष्परिणामही त्यांनी होऊ शकतात। डोळ्यांभोवती जर स्टिरॉइड लावलं तर इव्हन काचबिंदू किंवा मोतीबिंदू सुद्धा व्हायची शक्यता असते। आणि डोळ्यांभोवती जरी नाही लावलं, अगदी लांब म्हणजे पायावरती सपोज आपण स्टिरॉइड लावतोय पण अगदी महिने आणि वर्षानुवर्ष जर ते लावलं तरी सुद्धा इतर ठिकाणी दुष्परिणाम व्हायची शक्यता असतेच। म्हणजे मोतीबिंदू किंवा काचबिंदू सारखे परिणाम फक्त डोळ्यांजवळ स्टिरॉइड लावले तरच होतात असं नाही। तात्पर्य काय, तर स्टिरॉइड्स लावायची जरी स्टिरॉइड्स असली तरी स्किन स्पेशलिस्ट किंवा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरा, आणि जितके दिवस वापरायला सांगितले तितकेच दिवस आणि त्याच पद्धतीने वापरा।